नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी अर्धा किलो आवळ्याचे काप घेतलेले आहेत, 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आता आपण ही साखर गॅस चालू करून त्याच्यावर ठेवून देणार आहे. त्याच्यामध्येच आपले हे आवळ्याचे काप आहेत ते घालून घेणार आहे आपण आणि एक साधारण 12 ते 13 मिनटं ह्या साखरेमध्येच पाण्याचा एकही थेंब न घालता आपण ह्या साखरेमध्येच आवळ्याला शिजवून घेणार आहे. आणि मग आपण एका चाळणीमध्ये आवळे आणि त्यातलं पाणी सिरप वेगळं करून घेणार आहे. आवळ्याचे काप करण्यापेक्षा तुम्ही आवळ्याला बियांपासून सेपरेट करण्यासाठी थोडीशी वाफ देऊन केलं तरीही चालतं. आता आपण हे साखरेमध्ये घोळवून घेणार आहे. हिवाळा दिवस असल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध होतात. त्यामुळे आवळा हा पित्तनाशक आहे, म्हणून आपण ही आवळा कँडी बनवणार आहे. वर्षभर अगदी ही चांगली टिकते. साखरेला आपल्या हळूहळू पाणी सुटणार आहे, त्याच्यामध्येच आपण आवळे हे शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण हे सेपरेट करून घेणार आहे. तो आवळ्याचा जो सिरप राहतो ना, त्याच्यापासून आपण आवळा सरबत बनवून पिऊ शकतो. आपल्या आवळ्याला बघा कसं साखरेचं पाणी सुटलेलं आहे. तर असाच आपण हा एक 12 ते 13 मिनटं याला शिजवून घेणार आहे. आणि मग आपण याला चाळणीमध्ये ओतून घेणार आहे. बघा एकदम छान असा ग्लेज आलेला आहे आपल्या आवळ्याला. जर तुम्ही मिक्स करून साखरेमध्ये तसाच ठेवून दिला तर एवढा ग्लेज येत नाही, जसं आपण याला साखरेमध्ये शिजवल्यावर आलं आहे बघा. 2 दिवस आपण याला सावलीमध्ये सुकवणार आहोत आणि 1 तासभर उन्हामध्ये ठेवणार आहोत. आपला हा आवळा शिजवून झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण याला थंड करून घेणार आहे. मग यातलं सिरप आपण सेपरेट करणार आहे. हे आवळे मी असे चाळणीवर ओतून घेतलेले आहेत, म्हणजे आपले आवळे आणि सिरप हे वेगळं होतं. हे सिरप आपण आवळ्याच्या सरबतसाठी वापरू शकतो. आता हे थोडा वेळ निथळल्यानंतर मी एका कपड्यावर पसरवून घेणार आहे आणि 2 दिवस रूम टेम्परेचरला सुकवून घेणार आहे. आवळे आपण पाकामधून बाहेर काढून घेतलेले आहेत आणि मी एका स्वच्छ कपड्यावर असेच पसरवून दिलेले आहेत. 2 दिवस असेच आपण रूम टेम्परेचरला सुकवणार आहोत. मग 1 तासभर आपण याला उन्हामध्ये सुकवणार आहोत. या ठिकाणी मी आवळ्यामधलं हे सिरप बाजूला काढून घेतलेलं आहे. एका बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहे. तुम्हाला जर ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल तर हे आवळा सरबत म्हणून तुम्ही पिऊ शकता. पाण्यामध्ये मिक्स करून याचं छान असं आवळा सरबत बनतं, म्हणून हा आपण एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. आपले आवळे सुकून झालेले आहेत. याला मी 2 दिवस असंच सावलीमध्ये सुकवलेलं आहे आणि 1 तासभर उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता बारीक केलेली साखर घालून घेणार आहे, म्हणजे आपली ही आवळा कँडी विकतच्या आवळा कँडीसारखीच बनवून तयार होते. याला आपण अशीच साखर लावून घेणार आहे. आणि मग आपण याला काचेच्या एका भरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. ही वर्षभर अशी छान टिकते, काहीही होत नाही याला.
आपण असेच वर्षभर हिला खाऊ शकतो. साखर लावून झालेली आहे बघा. आता छान दिसत आहे कशी आपली आवळा कँडी. या ठिकाणी मी आवळ्याचं सिरप घेतलेलं आहे, जे आपण आवळ्यांमधून सेपरेट करून घेतलं होतं. एक भाग मी आवळ्याचं सिरप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 भाग मी पाणी घालणार आहे. मग हे आपलं आवळा सरबत बनवून तयार होतं. तर तुम्ही घरच्या घरी बनवून बघा. आवळा कँडी बनवताना आपल्याला आवळ्याचं सिरप पण मिळतं, त्याच्यापासून आपण हे आवळा सरबतसुद्धा बनवून घेऊ शकतो. ॲसिडिटीमध्ये अत्यंत गुणकारी आहे आवळा आणि आवळ्याचं सरबतसुद्धा. आणि आवळा कँडी असेच आपण प्रवासामध्ये खाऊ शकतो किंवा जेवणानंतरसुद्धा खाऊ शकतो. वर्षभर स्टोर करून ठेवू पण शकतो. आता आवळ्यांचा सीझन आहे हिवाळा दिवसामुळे, तर तुम्ही नक्की बनवून बघा आवळा कँडी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.